दिल्ली पोलीस वेषांतर करून आले आणि सोनम वांगचुक यांना रात्रीच्या अंधारात जबरदस्ती फरफटत घेऊन गेले. हे बघून सांगा, देशात आणीबाणी आहे की नाही? ह्या पिढीला इंग्रज काय होते माहिती नव्हते. आता माहिती करून घ्या. देशाच्या इतिहासात मोदीसारखा हुकुमशहा घाणेरडा पंतप्रधान कधीच झाला नाही. अभिजित दिपकेंचा संताप. देशाची जनता एक राजीनामा मागत आहे. देशापेक्षा धर्मेंद्र महत्त्वाचा आहे. जनता मेली काय अन देश खड्ड्यात गेला काय या सरकारला फिकीर नाही. दिल्लीतल्या जंतर मंतर उपोषणास्थळावरनं अत्यंत महत्त्वाची घडामोड, ब्रेकिंग न्यूज ज्याला म्हणता येईल, ती सकाळी सकाळी समोर आलेली आहे. सोनम वांगचुक यांचं उपोषण जबरदस्तीने संपवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतंय. त्यांना तातडीनं तिथून हलवण्यात आलेलं आहे. कुठल्याही आंदोलनाबद्दल मोदी सरकारला जे जमतं तेच त्यांनी याही आंदोलनाच्या बद्दल केलेलं आहे. हे आंदोलन जबरदस्तीनं चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर 20 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. आंदोलकांशी एखादी चर्चा मोदी सरकारला करता आली असती, कुणीतरी प्रतिनिधी पाठवता आला असता. पण चर्चा करणं, आंदोलकांना मान देणं, त्यांच्या मागण्या काय आहेत हे समजून घेणं, हे या सरकारच्या प्रवृत्तीमध्ये कधीही दिसलेलं नाही आहे. आणि आता ज्यावेळी संसदेचं अधिवेशन सोमवारी सुरू होतं आहे, 20 जुलैला एका मोठ्या आंदोलनाचा इशारा, जंतर मंतर ते संसद पायी मोर्चाचा इशारा आंदोलकांनी दिलेला होता. त्याची धास्ती घेत बहुधा हे पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे. सकाळी सकाळी शनिवारी 7 वाजताची वेळ निवडण्यात आलेली आहे, ज्यावेळी बरेच जण लोक आपल्या कामात व्यस्त असतात. आंदोलनस्थळीसुद्धा म्हणजे फारशी वर्दळ नसेल अशी वेळ निवडण्यात आली आणि त्यावेळी दिल्ली पोलीस तिथं पोहोचले. दिल्ली पोलिसांपैकी जे लोक स्टेजवरती पोहोचलेले होते त्यांच्यातले अनेक लोक हे साध्या गणवेशामध्ये होते, पोलिसी वेशात नव्हते. म्हणजे लोकांच्या मनामध्ये एक नॅरेटिव्ह शासनाच्या बळजबरीचं जाऊ नये याच्यासाठी किती गोष्टींमध्ये बारीक बारीक यांनी हुशारी केली आहे बघा. दुसरी गोष्ट म्हणजे सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरनं उचलताना त्यांच्या भोवती एक बेडशीटचं कवर, कापडाचं कवर जे आहे ते जिथं जिथं लावत पोलीस त्यांना नेत होते. अभिजित दिपकेला सुद्धा पोलिसांनी सुरुवातीला डिटेन केलेलं होतं. आता त्याला अटक केलेली आहे की माहिती नाही, पण त्यानं सुद्धा एक व्हिडिओ संदेश जो आहे तो जारी केलेला आहे. तो काय आहे हे मी तुम्हाला दाखवतोच, पण त्याच्या आधी 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. एक तर आत्ता हे जे काही पाऊल मोदी सरकारनं उचललं आहे ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल फार काळजी वाटते म्हणून उचललेलं नाही आहे. आत्तासुद्धा ज्यावेळी ही कारवाई झाली, दिल्ली पोलीस दिल्ली हायकोर्टाच्या निकालाचा हवाला देत आहेत की जिथं हायकोर्टानं त्यांना सांगितलेलं होतं सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल जर काही जबरदस्तीनं करण्याची वेळ आली, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना तातडीनं उपचार देण्याची वेळ आली, तर सरकारनं ते करावं. म्हणजे थोडक्यात सरकारनं हे हायकोर्टाच्या माध्यमातनं गोष्ट करून घेतलेली होती आधीच. जर त्यांच्या प्रकृतीची काळजी असती तर गेल्या 20 दिवसांपासून जिथं इतक्या दिल्लीच्या गरमीमध्ये, या दिवसामध्ये प्रचंड उकाडा असतो दिल्लीमध्ये, त्यावेळी जे सोनम वांगचुक 59 वर्षांचे आहेत त्यांच्या चौकशीसाठी किमान एखादा प्रतिनिधी तिथं गेला असता, पण ते मोदी सरकारनं केलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे फार महत्त्वाची बघा, आत्ता मीडियामध्ये म्हणजे जो मेनस्ट्रीम मीडिया या आंदोलनाकडं संपूर्ण दुर्लक्ष करत होता तो अचानक या कारवाईनंतर या अटकेच्या बातम्या जोरजोरात दाखवतोय आणि त्याच्यामध्ये देखील एक फरक आहे. आत्ता सोनम वांगचुक यांची अटक कशी गरजेची होती, कशी महत्त्वाची होती, हे मेनस्ट्रीम मीडिया जास्त फोकस करून दाखवतंय. म्हणजे बघा, याच्यामध्ये सुद्धा सरकारच्या बाजूनं उतरलेले सैनिक मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपल्याला दिसत आहेत. हा याच्यातला फरक आहे UPAच्या काळातला आणि मोदी सरकारच्या काळातला. ज्याच्या संशोधनामुळं भारतीय लष्कराला कडाक्याच्या थंडीमध्ये वापरण्यासाठीची साधनं उपलब्ध होतात, तो माणूस उपोषणावरती बसलेला आहे. आणि कुणाच्यासाठी? 22 लाख विद्यार्थी जे नीटची परीक्षा पुन्हा देणार होते, त्यांना जो मानसिक त्रास झालेला आहे, आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल तो लढतोय आणि आपण सगळे गप्प आहोत. याची कुठंतरी जाणीव सगळ्या देशाला व्हायला सुरुवात झालेली होती. लोक भरभरून बोलायला लागलेले होते, उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत होते आणि 20 जुलैला या सगळ्याचं एक मोठं रूप दिल्लीत दिसेल याची एक धास्ती मोदी सरकारला वाटत होती. त्याच्या आधीच हे पाऊल जे आहे ते उचलण्यात आलेलं आहे. म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांना हटवणं
हे मोदी सरकारला इतकं अवघड वाटतंय. सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हटवण्यामध्ये मात्र त्यांना कसलीही लाज शरम वाटत नाही. आणि पुन्हा पुन्हा मी सांगतोय की हे केवळ एका आंदोलनाच्या बद्दल नाही. आपण आंदोलनांचा इतिहास काढून बघा. शेतकरी आंदोलन, NRCचं आंदोलन, प्रत्येक आंदोलनामध्ये अशाच पद्धतीची कूटनीती, कपटनीती मोदी सरकार वापरत आलेलं आहे. आणि तुम्ही ती दृश्य बघा किती भयानक आहेत की ज्यावेळी जंतर मंतरवरती पोलीस येत आहेत, तिथले आंदोलक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना सुद्धा बळजबरीनं बाजूला केलं जातंय आणि तिथं पोहोचून बळजबरीनं सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलेलं आहे. या अटकेनंतर अभिजित दीपकीनं एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे. काय त्याचं म्हणणं आहे ऐका. दिल्ली पुलिस ने सोनम सर को जंतर मंतर से उठा लिया, यहाँ पर बच्चों पर भी लाठीचार्ज किया है. मैं अभी अपने दोस्त के घर गया था फ्रेश होने, तो मुझे वहां पर भी पुलिस ने मार कर रोक रखा था, डिटेंशन में रख रखा था. और सोनम सर को उठाने के बाद इन लोगों ने मुझे अभी छोड़ दिया, और लेकिन अभी भी जंतर मंतर में हमें घुसने नहीं दे रहे. तो देश भर में जितने भी लोग ये वीडियो देख रहे हैं, मैं उनसे अपील करता हूँ, शांतिपूर्ण प्रदर्शन आज हमें पूरे देश में करना होगा. सोनम सर के समर्थन में इन्होंने फोर्सफुली सोनम सर को उठाया, मेरे साथ मारपीट की है, यहाँ पर जितने सारे स्टूडेंट्स हैं उन पर भी लाठीचार्ज किया है. तो मेरी सभी से अपील है, पूरे देश भर में अपने अपने एरिया में प्रोटेस्ट करिए और कहीं से भी कोई नियम ना तोड़े. हमें पीसफुली करना है और हमें जवाब देना है कि ये तानाशाही हम बर्दाश्त नहीं करेंगे. स्टूडेंट्स के साथ जो मारपीट हुई है वो हम बर्दाश्त नहीं करेंगे. और जो सोनम सर के साथ किया है, 20 दिनों से वो इंसान भूखा था, उसको फोर्सफुली पुलिस ने उठाकर जेल में पुलिस ने उठा लिया है. आता अटक करून सोनम वांगचुक यांना सरकारनं नेलंय कुठं त्याच्याबद्दल सुरुवातीला थोडासा संभ्रम होता. पण थोड्या वेळापूर्वी याच्या संदर्भात गीतांजली आंगमो ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत त्यांनी एक पोस्ट केलेली आहे. आय एम ॲट सफदरजंग हॉस्पिटल इन दिल्ली वेअर सोनम वांगचुक हॅज बीन ॲडमिटेड. नथिंग शुड बी ॲडमिनिस्टर्ड टू हिम ओरली और इंट्राव्हेनस विदाउट taking consent from me, his family and his doctors who have been monitoring his health for the past 20 days. म्हणजे गीतांजली आंगमो हे सांगतायत की तुम्ही त्यांना जबरदस्तीनं उपोषण सोडवण्यासाठी भाग पाडताय आणि त्याच्यासाठी त्यांच्या तब्येतीचं कारण देताय. पण गेल्या 20 दिवसांपासून आम्ही सगळे त्यांच्या निकटवर्तीय त्यांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवून आहोत आणि आमच्या परवानगीशिवाय तुम्ही त्यांना कुठलंही जबरदस्तीनं औषध देऊ शकत नाही किंवा त्यांना दुसरी कुठली गोष्ट जी आहे ती त्यांच्या शरीरामध्ये सोडू शकत नाही. म्हणजे बघा की कशा पद्धतीनं एखादं आंदोलन मोदी सरकार चिरडतंय. अमित शहांचे पोलीस जे गेल्या 20 दिवसांपासून या आंदोलनाकडं ढुंकून बघत नव्हते, अचानकपणे पोलिसांचा मोठा फौजपटा तिथं पोहोचलेला आहे आणि अशा जबरदस्तीनं हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे. या आंदोलनाची आता काय प्रतिक्रिया उमटतीये? अनेकदा असं होतं की अशा अटकेनंतर आंदोलन आणखीन वाढतं. याही आंदोलनाच्या बद्दल ते होणार का? 20 जुलैचा जंतर मंतर ते संसद हा पायी मोर्चा जसाच्या तसा होणार का? आणि तो झाला तर या सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देणं भाग पडणार का? असे सगळे प्रश्न या क्षणाला आहेत.